नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, दिवाळी म्हणजे आपल्या मनाचा, घराचा आणि नात्यांचा सर्वात सुंदर सण. यावेळेस आम्ही दिवाळी साजरी केली इथे कुवेतमध्ये. घरापासून दूर, पण मन अगदी आपल्या लोकांजवळ असल्यासारखं वाटतं. हा सण आपण कुठेही असलो तरी मनापासून साजरा करतो. चला तर मग पहा आमची कुवेत मधली दिवाळी. थोडी साधी पण मनापासून साजरी केलेली. दिवाळी सुरूच झाली ती आपल्या आवडीच्या गोडधोड पदार्थांनी. दिवाळीच्या आधीच मी गोडधोड बनवायला सुरुवात केली होती. शंकरपाळे, चिवडा, करंजी, लाडू, सगळं काही घरगुती. घरभर सुगंध पसरला आणि सगळं वातावरण गोड झालं. प्रत्येक वेळी असंच वाटतं, या पदार्थांपेक्षा जास्त गोड असतो तो सण साजरा करण्यातला आनंद. यानंतर मी आरव सोबत रांगोळी काढली. त्याच्या छोट्या हाताने रंग भरताना तो जो उत्साह दाखवत होता ते पाहून माझं मन अगदी भरून आलं. घरभर दिवे लावले. छोट्या सजावटीने घर उजळून गेलं. साधं पण सुंदर. धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही छोटंसं पूजन केलं आणि लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी तर घरभर दिवे लावले. आरवनेही मदत केली. त्याच्यासाठी हा अनुभव अगदी खास होता. त्या प्रकाशात घर उजळलं, मन शांत आणि प्रसन्न झालं आणि त्या क्षणी जाणवलं, खरं सुख याच साध्या गोष्टींमध्ये आहे.
दिवाळीचा शेवटचा आणि सगळ्यात आनंदी भाग म्हणजे आमचं छोटंसं सेलिब्रेशन, तेही मित्रपरिवारासोबत. सगळे मिळून एकत्र बसलो, हसलो, गप्पा मारल्या, चविष्ट जेवण केलं. तसेच फोटो, हशा आणि गोड आठवणी, सगळं काही एकत्र. घरापासून दूर असलो तरी या छोट्या क्षणांनी सगळं अंतर नाहीसं केलं होतं. पणत्यांचा उजेड, फराळाचा सुगंध आणि प्रियजनांची आठवण, सगळं मिळून दिवाळी अगदी खास बनली. तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी केली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.